सेंटर मध्ये यावर जरा दर्शन घेऊ द्या माझं म्हणण्याचं कारण दर्शन घेऊ द्या चप्पल काढा चप्पल काढा तुम्ही चप्पल काढा पाहिले द्या पाहिले कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा अपघात या ठिकाणी झालेला नाही. परिसरातील सर्व जनता सगळे भाविक भक्त आम्हाला सहकार्य करत असतात आणि या सर्वांच्या सहकार्याने आम्ही बोरीवासीय जनता हा गोटमारीचा उत्तम असा सोहळा आम्ही साजरा करत असतो. धन्यवाद. आणि माधवकर सर आपले सर्वांचे आभार मानतो. सर्व भाविक भक्तांना धन्यवाद देतो. धन्यवाद. भाऊ, आपण या गावचे रहिवासी आहे. गेल्या किती वर्षापासून ही परंपरा सुरू आहे, काय सांगू शकता गोटमार यात्रेबद्दल? मी रवी गिरसावळे, बोरीगदाची, माझं जन्मगाव बोरीगदाची हेच आहे आणि मी अगदी लहानपणापासून हा गोटमारीचा सोहळा माझ्या डोळ्याने आणि मी अरविंद वसंत ठाकरे आम्ही स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की मालेगाव तालुक्यामध्ये आम्ही जन्म घेतला आणि आम्हाला या वर्षामध्ये 2 यात्रा लाभल्या. एक नवरगावमध्ये कृष्णवृंदावन यात्रा, तसेच बोरीमध्ये संत गदाजी महाराज यांची यात्रा. या यात्रेचं स्वरूप जर पाहिलं तर दिवसेंदिवस वाढत चाललं. त्याचं कारण असं, याच्यामध्ये खरी अर्थानं 100% सत्य आहे. हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु इथं येणारा माणूस एक येतो आणि 100 लोकांना सांगून जातो. याचंच प्रायचित्य म्हणून आज आपली यात्रा दिवसेंदिवस फार मोठी भरत आहे. या यात्रेमध्ये जे आपण येत आहोत, त्या यात्रेमध्ये मला काही गोष्टी मोठी आढळल्या. या गावात, छोट्या गावामध्ये येणे जाण्याचे रस्ते छोटे असल्यामुळं मी आणि त्या ग्रामपंचायतला सुद्धा एवढं सांगू इच्छितो की या मंदिराकडे येणारा गावाच्या बाहेरील रस्ता हा फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा असल्यामुळे आपण त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा आपण याच्या पहिले विनंती केली आहे आणि या गावातले काही लोक घेऊन सुद्धा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जाणार आणि या गावातून जो रस्ता आहे, बाहेरचा रस्ता आहे, तो रस्ता सुद्धा डायरेक्ट यात्रेमध्ये कसा काढता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण एक प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट अशी मला आढळली की जेव्हा गोटमार खेळल्या जाते, पहिले खेळाडू हे फार कमी होते, आता खेळाडूची संख्या फार जास्त झाली. त्याच्यामुळं प्रेक्षकांची संख्या ऑटोमॅटिक्स वाढली. त्या खेळाच्या समोर जे ग्राउंड आहे हे कमी पडत आहे. मी या ग्रामपंचायतीला सुद्धा अशी सूचना करू शकतो की जे ग्राउंड आहे आपलं ग्राउंड आपल्याला कसं प्लेन करता येईल आणि खेळाडूची गैरसोय कशी करता येणार नाही आणि प्रेक्षकांची सुद्धा कशी गैरसोय काढता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पाऊल उचलायचे आहे. खऱ्या अर्थानं आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे दिवाळी हा सण साजरा करतो, परंतु मला आज असं लक्षात आलं का ती खरी दिवाळी नसून गदाजी महाराज यात्रा जी आहे हे 4 दिवस भरणारी यात्रा आहे. खरी भविष्यात आजच्या कंडिशनमध्ये या बोरी गदाची मधील ज्या लोकांची यात्रा म्हटलं तर आज खऱ्या अर्थानं आज खरी दिवाळी आहे आणि हे दिवाळी कमीत कमी 7 दिवस चालणार आहे. प्रत्येक घरी इथून लग्न होऊन गेलेल्या मुली दिवाळीला येणार नाही, परंतु यात्रेला आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या स्वतः येत नाही, त्यांच्यासोबत काहीतरी सोबत घेऊन येते. त्याच्यामुळं ह्या गावाची सुद्धा फार मोठी एक प्रचिती लाभलेली आहे. या गावामध्ये बरेच काही आज पत्रकार लोक आले आहेत, काही भाविक लोक आले आहेत. मला 1-2 दिंड्या सुद्धा दिसलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ लोक कुठतरी एक दुर्गुण सोडून सद्गुणाच्या मागे लागलेले आहेत आणि येता आल्यानंतर खरंच जे आत्मिक समाधान मिळते ते कुठंच मिळत नाही. म्हणून प्रत्येक भाविकाला माझी आग्रहाची विनंती आहे की ही यात्रा पहिले बदनाम होती, परंतु आज ही यात्रा खरंच कालांतरानं जे सुशिक्षित वर्ग आहे
त्या वर्गाच्या अनुषंगानं या यात्रेमध्ये कुठले गालबोट लागलेलं नाही आणि या यात्रेला जो पोलीस बंदोबस्त दिला आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि गावातील ज्या लोकांनी सहकार्य केलं या मंडळातली काही जे तरुण युवा पिढी आहे यांनी सुद्धा या सप्त्याचं आयोजन केलं यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि या सर्व भाविक भक्तांना एक आग्रहाची विनंती करतो की आपल्या वर्षात ही यात्रा आहे या यात्रेमध्ये बरेच काही दुकाने लागलेली आहेत यांचं सुद्धा कसं भलं होईल ही यात्रा कशी मोठी होईल या दृष्टिकोनातूनच प्रत्येकानं आपले पाऊल उचलायला पाहिजे एवढी मी बोलून गदाजी महाराजांना माझे नतमस्तक करतो. भाऊ आपल्या पाहणीमध्ये या यात्रेमध्ये कुठून कुठून ही गोटमाई यात्रा बघायला लोक येतात? बघा मी आताच बोललो होतो शांत